स्वच्छ भारत मिशनमध्ये आपण म्हणजे 17 सप्टेंबरपासून आपण 2 ऑक्टोबरपर्यंत हे शुभारंभ आपण केला. याच्या अगोदर सुद्धा आपण 14 तारखेलाच हा शुभारंभ देशामध्ये झाला. 15 तारखेला आपण एक पेड माँ के नाम याच्यामध्ये आपण प्लांटेशन घेतलं आणि आज आपण काल गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्यानंतर गणेशोत्सव संपल्यानंतर आज त्याच गणेश विसर्जन घाटापासून स्वच्छतेची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात सकाळी 7 वाजता आज सकाळी 5 वाजेपर्यंत इथं विसर्जन होत होतं आणि 7 वाजता आपण इथं पुन्हा त्याची साफसफाई करण्यासाठी आलेलो आहोत. आपण इथे बघता की पाण्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा पडला तोही सुद्धा आपण साफ करतोय. इथे जे फुलांव्यतिरिक्त प्लास्टिक आहे, थर्मोकॉल आहे, याची साफसफाई आणि एक परिसर स्वच्छता हाही अभियान आपण याच्यामध्ये राबवतो. याच्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात NSSचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीसुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेत. महानगरपालिकेची टीम तर आहेतच आणि त्याच्याचबरोबर इतर क्षेत्रामधले जे नागरिक आहेत त्यांचा याच्यामध्ये सहभाग घेतो. ह्या अभियानाअंतर्गत आपण जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत नियमितपणे अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्याच्यामधला सगळ्यात मोठा जो कार्यक्रम आहे तो आहे की आपली जी वाशीचं जे भाजी मार्केट आहे त्याची सफाई आणि स्वच्छता आपण 24 तारखेला ठेवली. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार, भाजी मार्केटचे व्यापारी, भाजी मार्केटचे तिथले आडती, त्याचबरोबर धान्य मार्केटचे व्यापारी, मसाला मार्केटचे व्यापारी यांचासुद्धा आपण याच्यामध्ये सहभाग घेणार आहोत. या मिशनच्या अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता, स्वच्छता हीच सेवा या अभियानाच्या माध्यमातून आज नवी मुंबई महानगरपालिका, अनेक NGOज, अनेक शाळेतील विद्यार्थी, कॉलेजमधले विद्यार्थी, सिनियर सिटीजन ह्या स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झालेले आहेत. गणपती विसर्जनानंतर लगेच सकाळी 7 वाजता या अभियानाला सुरुवात झालेली आहे. जे निर्माल्य आहे ते देखील योग्य पद्धतीनं त्या निर्माल्यांचं डिस्पोजल झालं पाहिजे. त्याचबरोबर तलावांची स्वच्छता देखील केली पाहिजे आणि ह्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे.